आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बहुजन नवक्रांती सेनेचा, बहुजन नवक्रांती सेनेचा एस एस भगत आणि येरेकर यांची चौकशी, एस एस भगत आणि येरेकर यांची चौकशी अरे होत कशी नाही, होत कशी नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बहुजन नवक्रांती सेनेचा, बहुजन नवक्रांती सेनेचा डॉक्टर आंदोलन केले। तुमच्या प्रमुख मागण्या काय आहे? मी रावसाहेब फाडे, बहुजन नवक्रांती सेना मराठवाडा अध्यक्ष। सामाजिक बांधकाम विभागाच्या नोकर भरतीमध्ये जो गैरकारभार झालेला आहे त्याची चौकशी व्हावी असं पत्र आम्ही सामाजिक बांधकाम मंत्री यांना दिलेलं होतं। त्यानुसार चौकशी तर झाली, पण त्यामध्ये लिपिक यांना निलंबित करण्यात आलं। आता खरं पाहिलं तर नोकर भरती करताना लिपिकाचा त्याच्यामध्ये काही संबंध नसतो, कारण हे सर्व काम अधिकाऱ्याच्या वतीने होत असतं। त्यामुळे लिपिकाला निलंबित करण्यापेक्षा या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे। आणि एस एस भगत इथे 2016 पासून आहेत, तर त्यांची बदली का होत नाही? कारण प्रमोशन जरी होत असले तरी या विभागातून दुसऱ्या विभागात त्यांची बदली झाली पाहिजे। इथे त्यांना कंप्लीट 9 वर्ष होत आलेले आहेत। हीच आमची प्रमुख मागणी आहे। आणि जे नोकर भरतीचा घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण चौकशी झाली पाहिजे। विषय येरेकरचा असा वैयक्तिक आमचा कुठलाही हेतू नाही, परंतु नोकर भरतीमध्ये जेव्हा ते पश्चिम विभागाला होते त्यांच्या वतीनं चौकशी चालू होती। चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं त्यांनी हे खुलेपणानं सांगावं आणि लिपिक हिवाळे आणि कोण असतील जबाबदार कर्मचारी अधिकारी या सगळ्यांनाच त्यांनी निलंबित करावं। जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सर्वांना निलंबित करावं, कारण चौकशीमध्ये कुठल्याही एका कामगाराचा कर्मचाऱ्याचा हात नसतो, यांची एक साखळी असते, म्हणून त्या साखळीची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। आपलं नाव? रावसाहेब फाडे, बहुजन नवक्रांती सेना मराठवाडा अध्यक्ष। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.